नमस्कार. आजची रेसिपी आहे सुरईची वडी किंवा खांडवी असंही आपण याला म्हणतो. स्टेप बाय स्टेप आपण याची रेसिपी पाहूयात. पहिल्यांदा एका बाउलमध्ये आपण 1 वाटी दही घेणार आहोत आणि त्याच वाटीने 2 वाटी पाणी घेणार आहोत. सेम मेजरमेंट, फक्त डबल. मीठ. आता याला व्यवस्थित मिक्स करूयात आपण. ह्याच्यात कुठेही ठेवायची नाही आपल्याला दहीमध्ये, त्याच्यामुळे व्यवस्थित मिक्स करायचं. त्या सेम वाटीने आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचं आहे, बेसन घ्यायचं आहे. आता हे पण आपण व्यवस्थित मिक्स करूया याच्यामध्ये. जितकं व्यवस्थित मिक्स होईल तितके ते व्यवस्थित बॅटर तयार होईल. आपलं हे मिक्सचर व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण हळद ॲड करूयात, तीही मिक्स करूयात. हळद ऑप्शनल आहे, नसेल टाकायची तरी चालते, पण हळदीने थोडा कलर जास्त येलो शेडमध्ये येतो म्हणून हळद. आता यामध्ये आपण मिरची आणि लसूणची पेस्ट करायची, थोडीशी ओबडधोबड. आता हे जे मिश्रण आहे आपण एका बाउलमध्ये टाकू स्टीलच्या आणि ते मिक्सरला कुकरला लावू. आता एक प्लेट घ्यायची आहे किंवा मग तुमच्याकडे जर स्टीलचा कटिंगचा प्लॅटफॉर्म असेल तर त्याला ऑइल लावून घेऊ आणि याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये. 2 शिट्ट्या झाल्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर आपलं हे असं पद्धतीने ते बॅटर तयार होतं. आता आपण याला पूर्ण त्या प्लॅटफॉर्मवरती स्प्रेड करून घेऊयात. व्यवस्थितरित्या स्प्रेड करायचं, जास्त जाड नाही ठेवायचं आणि जास्त पातळही नाही ठेवायचं. पातळ ठेवलं तर मे बी तुटू शकतं. आणि इन केस जर कोणाचं हे जे बॅटर आहे हे व्यवस्थित झालं नाही, त्याची जी वडी व्यवस्थित फोल्ड होत नसेल, तर एक थोड्या वेळासाठी एक 20-1 मिनटासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता हे स्प्रेड केल्यानंतर. त्याच्यामुळं काय होईल की ते पीठ आणखी बॅटर जे आहे ते व्यवस्थित तयार होईल आणि जे फोल्डिंग प्रोसेस आहे सुरईची वडीची ती व्यवस्थित करता येईल. जर बॅटर पातळ झालं असेल, फोल्डिंग होत नसेल, तुटत असेल तर. काही वेळेस प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, तर त्या कमी जास्त प्रमाणामध्ये तुटू शकतं. आता तुम्ही बघू शकताय की व्यवस्थितरित्या ती फोल्ड होती आहे, अजिबात तुटत नाही आहे आणि चिकटतही नाही आहे त्या प्लॅटफॉर्मला. असं 1 बाय 1 आपण करून घेऊयात. अगदी छोटीशी वाटीचं प्रमाण मी घेतलं होतं आणि तुम्ही बघू शकता हे पूर्ण प्लॅटफॉर्मवरती मी टाकलं होतं, स्प्रेड केलं होतं ते जे बॅटर आहे ते. आपल्या ह्या एवढ्या सुरई वडी रेडी झालेल्या आहेत त्या छोट्याशा वाटीच्या प्रमाणामध्ये. आता यामध्ये आपण गार्निशिंगसाठी खोबरं आणि कोथिंबीर टाकूयात. ज्यावेळेस आपण बॅटर स्प्रेड करतो त्यावेळेसही सुद्धा खोबरं आणि कोथिंबीर टाकायचं आहे. त्याचा फ्लेवर आणखी छान येतो खाताना. तुम्ही बघू शकता आत्ताच किती सुंदर दिसतंय ते. आता यावरती आपण फोडणी टाकणार आहोत, कढीपत्ता, मोहरी आणि मिरची याची. बघू शकता किती सुंदर असं टेक्स्चर, कलर आणि सुंदर रेसिपी दिसते. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.